महाराष्ट्राच्या राजकारणात ना सध्या एक असा काही विरोधाभास समोर आलाय की विचारता सोय नाही. ही गोष्ट आहे राजकीय विचारसरणीची आणि सत्तेसाठी केलेल्या तडजोडीची. ही कथा आपल्याला विचार करायला लावेल की राजकारणात तत्व महत्वाची की सत्ता. चला तर मग उलगडूया हे कोडं. आठवतंय? साल होतं 2014. भाजपने एक घोषणा दिली होती जी अक्षरशः देशभर गाजली, काँग्रेस मुक्त भारत. अहो, ही काही फक्त निवडणुकीची घोषणा नव्हती, तर पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणाचा तो एक वैचारिक आधारस्तंभ होता. आणि याच विचारावर पक्ष पुढे चालला होता. मग प्रश्न हाच उभा राहतो की ज्या पक्षाचा पायाच काँग्रेस विरोधावर उभा आहे, त्याच भाजपने महाराष्ट्रात अगदी स्थानिक पातळीवर काँग्रेस आणि MIM सारख्या कट्टर विरोधांची हातमिळवणी का केली? हाच तो विरोधाभास आहे जो आज आपण समजून घेणार आहोत. चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रकरणापासून. ठिकाण आहे ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, जिथे राजकारणाने एक असं काही वळण घेतलं जे कोणी विचारही केला नव्हता. तर झालं असं की अंबरनाथमध्ये एकूण जागा आहेत 59. निकाल लागले आणि चित्र एकदम स्पष्ट झालं. त्रिशंकू अवस्था. शिंदेगड 23 जागा घेऊन सगळ्यात मोठा पक्ष ठरला, पण बहुमतासाठी जो 30चा आकडा लागतो ना, तो त्यांच्याकडेही नव्हता. म्हणजे काय, तर सत्ता स्थापन करायची तर आघाडी करावीच लागणार, पर्यायच नव्हता. आता साहजिक आहे, राज्यात भाजप आणि शिंदे सेना हे मित्रपक्ष आहेत. त्यामुळे सगळ्यांना वाटत होतं की आता काय, हे दोघे एकत्र येतील आणि आरामात सत्ता स्थापन करतील. पण थांबा, स्थानिक राजकारणात गणितं कधीच इतकी सोपी नसतात, नाही का? आणि इथे चला सगळ्यात मोठा ट्विस्ट. भाजपने काय केलं तर आपला नैसर्गिक मित्र शिंदेगट याला चक्क बाजूला सारलं आणि हात मिळवणी केली ती थेट आपले वैचारिक विरोधक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची. या नव्या अंबरनाथ विकास आघाडीने 31 जागा मिळवल्या, बहुमताचा आकडा पार केला आणि शिंदेगट सत्तेबाहेर फेकला गेला. आता यानंतर काय होणार? साहजिकच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. शिंदे गटाने याला विश्वासघात आणि अभद्र युती असं म्हटलं, तर भाजपनेही लगेच उत्तर दिलं की भ्रष्ट शिंदे गटासोबत न जाण्याचा निर्णयच योग्य होता. यातून एक गोष्ट स्पष्ट दिसते की स्थानिक पातळीवरची कटुता किती टोकाला पोचली होती. बरं, अंबरनाथचं प्रकरण जर धक्कादायक वाटलं असेल तर थांबा, आता आपण अकोटकडे वळूया. इथलं समीकरण तर डोकं चक्रावून टाकेल असं आहे. आता अकोटची गोष्ट ना जरा वेगळी आहे. इथे भाजपचा नगराध्यक्ष तर निवडून आला, पण नगर परिषदेत बहुमत मिळवणं काही जमलं नाही. 33 पैकी फक्त 11 जागा भाजपच्या पदरात पडल्या. म्हणजे पुन्हा एकदा सत्तेची चावी इतरांच्याच हातात होती. आणि यातला विरोधाभास तर बघा. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराने ज्या MIMच्या उमेदवाराला हरवलं होतं, आता नगर परिषदेत सत्ता टिकवण्यासाठी त्याच MIMचा पाठिंबा घ्यावा लागला. म्हणजे गंमत बघा, ज्यांना निवडणुकीत हरवलं त्यांच्याच मदतीने आता सत्ता चालणार होती. आणि अहो, ही आघाडी फक्त भाजप आणि MIMची नाहीये. या अकोट विकास मंच नावाच्या महाखिचडीत कोण कोण आहे बघा. भाजप, MIM, प्रहार, ठाकरे गट, दोन्ही राष्ट्रवादी, शिंदे गट. म्हणजे थोडक्यात काय, तर वैचारिकदृष्ट्या एकमेकांचे कट्टर दुश्मन असलेले जवळजवळ सगळेच पक्ष सत्तेच्या एका ताटात जेवायला बसले होते. पण थांबा, यातला सगळ्यात मोठा डावपेच तर अजून बाकी आहे. ही काही अशी तशी आघाडी नाहीये. भाजपनं या आघाडीतल्या सगळ्याच पक्षांच्या नगरसेवकांवर आपला व्हीप म्हणजेच पक्षादेश लागू केलाय. आता सोप्या भाषेत सांगायचं तर मतदान करताना ह्या सगळ्यांना भाजप सांगेल तसंच वागावं लागणार. म्हणजेच नावापुरती आघाडी, पण सत्ता पूर्णपणे भाजपच्याच हातात. हे सगळं स्थानिक पातळीवर तर चाललं होतं, पण यावर पक्षाचे जे मोठे नेते आहेत, राज्य पातळीवरचे नेते, त्यांचं काय म्हणणं होतं? त्यांना हे सगळं मान्य होतं का? आता विरोधक तर ही संधी सोडणार नाहीत हे नक्कीच होतं. शिवसेना UBT खासदार संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत भाजपवर टीकास्त्र सोडलं. ते म्हणाले की भाजप दोतोंडी गांडूळ आहे आणि त्यांनी थेट प्रश्न विचारला, त्यांना आता हिरवे झेंडे चालतात का? हा भाजपच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर थेट हल्ला होता. या टीकेनंतर स्थानिक भाजप नेत्यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. खासदार अनुप धोत्रे यांनी सांगितलं की अहो, ही MIM सोबत युती नाहीच, त्यांचे नगरसेवक फक्त विकासाच्या मुद्द्यावर आमच्या अकोट विकास मंचात सामील झाले आहेत. म्हणजे ही युती नाही, हा फक्त विकासासाठी केलेला एक प्रयोग आहे, असं दाखवण्याचा हा प्रयत्न होता. पण खरा बॉम्ब फुटला तो तेव्हा जेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांनीच या आघाड्यांना धुडकावून लावलं. त्यांनी एकदम स्पष्ट शब्दांत सांगितलं, काँग्रेस आणि MIM सोबतची युती अजिबात चालणार नाही. जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई होईल. या एका वाक्याने सगळं चित्र पालटलं. पक्षाच्या आतच किती मतभेद आहेत हे सगळ्यांसमोर आलं. तर मग या सगळ्यांमधून आपण काय समजायचं? या दोन्ही घटना आपल्याला राजकारणाच्या एका मूळ प्रश्नाकडे घेऊन जातात. विचारसरणी मोठी की सत्ता?
बघा, एक गोष्ट तर काळ्या दगडावरची रेग आहे. स्थानिक पातळीवर सत्ता मिळवणं हेच सगळ्यात महत्त्वाचं होतं. त्यासाठी विचारसरणी, तत्त्व सगळं काही बाजूला ठेवलं गेलं. पण गंमत म्हणजे पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी मात्र याला जाहीरपणे चुकीचं ठरवलं. याचाच अर्थ स्थानिक नेत्यांची गरज आणि पक्षाची राष्ट्रीय भूमिका यांच्यात एक खूप मोठी दरी निर्माण झालीय. आणि हाच प्रश्न आज आपल्या सगळ्यांसमोर आहे. सत्तेच्या राजकारणात विचारसरणीची अशी एखादी लक्ष्मण रेषा खरंच असते का? आणि जर असेल तर ती रेषा नक्की कुठे ओढली जाते यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.